नमस्कार मित्रांनो. कधी कधी घर तुटत नाही मोठ्या भांडणामुळे, ते तुटतं गैरसमजामुळे. एका सासूला वाटलं सून तिला समजत नाही, एका सुनेला वाटलं सासू तिला स्वीकारत नाही. पण त्या आईने भांडणाचा मार्ग निवडला नाही. तिने एक शांत डावपेच केला. तिने घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर सोपवली आणि मागे झाली. आणि जे पुढे घडलं त्याने सासू सुनेचं नातं कायमचं बदललं. ही आहे एका आईच्या बुद्धीने वाचलेल्या संसाराची कथा. डावपेच. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाश गावावर पसरला होता. नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात विठोबा पाटलांचं साधंसं पण प्रेमाने भरलेलं घर होतं. घर मातीचं होतं, पण नात्याचं बांधकाम मात्र दगडासारखं मजबूत होतं. असं सगळ्यांना वाटायचं. विठोबा पाटील गेले होते. 2 वर्षापूर्वी त्यांच्या जाण्यानंतर घराची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुमित्राबाई यांच्या खांद्यावर आली होती. सुमित्राबाई शांत, संयमी आणि बुद्धिमान. त्या फार बोलत नसत, पण जे बोलत ते घर वाचणारं असायचं. त्यांचा मुलगा राहुल शहरात नोकरी करून परत गावात स्थिरावलेला आणि त्याची पत्नी स्वाती शहरात वाढलेली, थोडी संवेदनशील, थोडी हट्टी, पण मनाने वाईट नव्हती. पहिल्या वर्षभर सगळं छान होतं, पण हळूहळू घरात अदृश्य तणाव वाढायला लागला. त्या दिवशी स्वातीने पोळ्या केल्या होत्या. सुमित्राबाईने शांतपणे विचारलं, स्वाती, पोळ्या थोड्या जाड झाल्या ग. स्वातीला ते साधं वाक्य नव्हतं वाटलं. तिला वाटलं टीका आहे. ती तडक म्हणाली, मी शहरात वाढले, गावासारखं सगळं जमत नाही मला. सुमित्राबाई थोड्या हसल्या. अगं, जमत नाही म्हणूनच सांगते, शिकशील म्हणून. पण स्वातीच्या मनात शब्द वेगळेच उतरले. तू कमी आहेस. त्या दिवसापासून स्वयंपाकघर 2 भागात विभागलं, एक सुमित्राबाईचं, एक स्वातीचं. घर एकच, पण मन 2. राहुल दोघांवरही प्रेम करायचा. आई त्यांच्या आयुष्याचा पाया, पत्नी त्याच्या आयुष्याची साथी. पण हळूहळू तो पाहू लागला, आई शांत होत चालली, स्वाती चिडचिड होत चालली. एके रात्री स्वाती रडत म्हणाली, तुझ्या आईला मी आवडत नाही राहुल. राहुल दचकला. काय बोलतेस आई, तुला मुलीसारखं मानते. नाही. स्वातीचा आवाज तुटला. ती माझ्यातच दोष शोधते. त्या रात्री राहुल पहिल्यांदा शांत झाला. त्याला उत्तर सापडलं नाही. त्या रात्री सुमनबाई झोपल्या नाहीत. त्यांना सगळं कळत होतं. स्वातीचं दुःखही, राहुलचा गोंधळही. त्यांना माहीत होतं, वादाने घर फुटतं, पण बुद्धीने घर वाचतं. त्या मनात म्हणाल्या, थेट समजावलं तर स्वाती दूर जाईल, पण अनुभव दिला तर ती स्वतः बदलेल. आणि त्या रात्री एक शांत, प्रेमळ डावपेच जन्माला आला. गावावर अजूनही पहाट पूर्ण उजाडली नव्हती. आकाशात फिकट निळसर प्रकाश पसरत होता. कोंबड्यांनी आरवायला सुरुवात केली होती. सुमित्राबाई अंगणातल्या चुलीजवळ बसल्या होत्या, हातात चहाचा पेला, पण नजरेत विचारांचे वादळ. काल रात्री स्वातीचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते, तुझ्या आईला मी आवडत नाही. त्या मनोमन हसल्या. ही मुलगी वाईट नाही, फक्त तिला प्रेम दाखवायची पद्धत समजली नाही. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, आजपासून घरात वाद नाही. आजपासून सुरू होणार आहे शांत डावपेच. नाश्त्याच्या वेळी सुमित्राबाईंनी अचानक जाहीर केलं, राहुल, मला पुढच्या महिन्यापासून वारीला जायचं आहे. राहुल चकित झाला. आई, महिनाभर? हो रे, तुझ्या बाबांचं एक स्वप्न होतं. मी कधीच वेळ काढला नाही. स्वाती थोडी दचकली. तिला अपेक्षा नव्हती की सासू घर सोडून जाईल. राहुल म्हणाला, मग घर, शेती सगळं कसं होणार? सुमित्राबाईंनी शांतपणे स्वातीकडे पाहिलं. घराची जबाबदारी स्वाती सांभाळेल. ती आता या घराची सून नाही, मालकी नाही. स्वातीच्या हातातून चमचा पडता पडता वाचला. त्या रात्री स्वाती झोपली नाही. तिला वाटत होतं, ही शिक्षा आहे का, की आई मला एकटीला सगळं देऊन चालली आहे, किंवा मला कसोटीला लावत आहे. राहुल शांत होता. तो म्हणाला, आईला तुझ्यावर विश्वास आहे,
म्हणूनच ती घर तुझ्याकडे देत आहे. विश्वास हा शब्द स्वातीच्या मनात पहिल्यांदाच वेगळ्या अर्थाने घुमला. सुमित्राबाई वारीला निघाल्या. त्या दिवशी गावातला प्रत्येक माणूस त्यांना निरोप द्यायला आला. त्या निघताना स्वातीचा हात हातात घेऊन म्हणाल्यात, घर चालवणं म्हणजे फक्त स्वयंपाक नाही ग, घर म्हणजे माणसाची मनं जपणं. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच तिला त्या शब्दात टोचणं नव्हतं जाणवलं, तर विश्वास जाणवला. पहिल्याच आठवड्यात संकट आलं. शेतात पाणी कमी पडलं, मजूर वेळेवर आले नाहीत, राहुल ऑफिसला गेला होता. सगळे निर्णय स्वातीला घ्यावे लागले. ती घाबरली, हात थरथरत होते. ती विचार करू लागली, आई असती तर काय केलं असतं. पहिल्यांदाच तिने सुमित्राबाईच्या पद्धती आठवायला सुरुवात केली. त्या नेहमी शांत राहायच्या, गावातल्या लोकांशी प्रेमाने बोलायच्या आणि अडचणीत संयम ठेवायच्या. स्वातीने धाडस करून शेजारच्या ताईला मदतीला बोलावलं, शांतपणे मजुरांशी बोलली आणि पाण्याचा तात्पुरता उपाय केला. संध्याकाळी ती दमून बसली, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. 10 दिवसांनी सुमित्राबाईचा फोन आला. कशी आहेस ग? स्वातीचा आवाज कापला. आई, खूप अवघड आहे सगळं. फोनच्या दुसऱ्या टोकाला शांत हसू होतं. अवघड आहे म्हणूनच शिकतेस. मी सुद्धा अशीच शिकली. त्या दिवशी स्वाती पहिल्यांदा आई म्हणाली. मनापासून. सुमित्राबाईंनी स्वातीला थेट काही शिकवलं नव्हतं, त्यांनी तिला अनुभव दिला. त्या जाणून होत्या, कधी कधी माणसाला प्रेम समजण्यासाठी त्याला जबाबदारीची चव चाखू द्यावी लागते. हा होता त्यांचा डावपेच. वाद न करता, उपदेश न करता, अनुभवातून बदल घडवण्याचाच. एका रात्री स्वाती अंगणात बसून रडत होती. ती मनात म्हणाली, मी चुकीची होती. आई मला कमी लेखत नव्हती, ती मला सक्षम बनवत होती. तिला आठवलं, पोळ्या जाड झाल्या म्हणून टोचलं नव्हतं, तर नीट शिकवायचा प्रयत्न होता. आणि त्या क्षणी स्वातीच्या मनातली भिंत कोसळायला लागली. आषाढ महिन्याचे दिवस सुरू झाले होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. गावात सगळीकडे पेरणीची लगबग होती. सुमित्राबाई गेल्याला आता 15 दिवस झाली होती. घरातली प्रत्येक गोष्ट आता स्वातीच्या हातून होत होती. स्वाती बदलत होती, पण अजूनही तिच्या मनात एक भीती होती. मी खरंच आईसारखं करू शकते का? त्या दुपारी शेतातून माणूस धावत आला. ताई, काल लावलेलं बियाणं पाण्याने वाहून गेलं. रात्री पाऊस जोरात झाला. स्वातीच्या हातातून तांब्या पडला. काय? ती धावत शेतात गेली. माती ओलीचिंब होती. काही ठिकाणी बियाणं उघडं दिसत होतं, काही ठिकाणी पूर्ण वाहून गेलं होतं. राहुल शहरात होता, फोन लागत नव्हता. त्या क्षणी स्वातीला पहिल्यांदाच घराचा भार जाणवला. मजूर विचारत होते, ताई, पुन्हा पेरणी करायची का? बियाणं उरलेलं नाही. स्वातीच्या डोक्यात गोंधळ. पैसे कमी, बियाणं नाही, वेळ निघून जात आहे. तिच्या डोळ्यासमोर सुमित्राबाईचा चेहरा आला. त्या नेहमी म्हणायच्या, अडचणीत घाबरू नकोस, पहिलं काम मन शांत ठेव. स्वातीने खोल श्वास घेतला. ठीक आहे, आधी नुकसान किती ते पाहू. ती एक एक तुकडा पाहू लागली. मजुरांशी बोलली, हिशोब काढला. संध्याकाळपर्यंत तिला कळलं, अर्धी पेरणी वाया गेली होती. त्या रात्री स्वाती अंगणात बसली होती. आकाशात ढग होते, वारा सुटला होता. ती मनात म्हणत होती, आई असती तर काय केलं असतं. मी नाही करू शकत. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात तिला आठवलं, सुमित्राबाई नेहमी एक वही ठेवायच्या. घर खर्च, शेती, सगळे हिशोब. स्वाती उठली, आईच्या खोलीत गेली. कपाटात ती वही होती. स्वातीने उघडली. पानावर सुंदर अक्षरात लिहिलं होतं, पेरणी उशिरा झाली
तर पर्यायी बियाणं, नाचणी, जोराचा पाऊस, पुन्हा पेरणी, 3 दिवसात गरज पडली तर सोन्याची अंगठी तारण ठेव. स्वाती थबकली. आई, तू आधीच सगळं विचार करून ठेवलंस. त्या वही शेवटी एक वाक्य होतं, घराची जबाबदारी कधीच एका दिवसात येत नाही, ती हळूहळू स्वीकारावी लागते. स्वाती रडू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती सरळ सोनाराकडे गेली. हातात स्वतःची लग्नाची अंगठी. सोनार म्हणाला, काही खात्री आहे? स्वातीने डोळे पुसले. घर वाचवायचं असेल तर दागिना काय आणि पैसा काय? तिने अंगठी तारण ठेवली. बियाणं घेतलं. शेतात जाऊन पुन्हा पेरणी सुरू केली. मजूर आश्चर्याने पाहत होते. कालपर्यंत घाबरलेली सून आज निर्णय घेणारी मालकीण झाली होती. ती 3 दिवस धावत राहिली. पेरणी पूर्ण झाली. संध्याकाळी ती शेतात उभी होती. आकाशात हलका सूर्यकिरण ढगातून बाहेर आला. त्या क्षणी स्वातीच्या मनात एक शांत भावना आली. मी करू शकते. ती पहिल्यांदाच स्वतःवर विश्वास ठेवत होती. त्या रात्री फोन आला. कशी आहेस ग? स्वातीचा आवाज भरून आला. आई, पेरणी वाहून गेली होती. मी अंगठी तारण ठेवली. पुन्हा केली. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. मग सुमित्राबाईचा थरथरता आवाज आला. आज तू माझ्यापेक्षा मोठी झालीस. स्वाती रडत म्हणाली, आई, तुझ्या वहीने वाचवलं सगळं. सुमित्राबाई हलक्या हसल्या. मी वही नाही ठेवली ग, मी तुझ्यावर विश्वास ठेवला. त्या रात्री स्वाती आकाशाकडे पाहत होती. तिला आता समजलं होतं, सासूने तिला दूर केलं नव्हतं, तिला उंच केलं होतं. उपदेशाने नव्हे, अनुभवाने. हा होता सासूबाईंचा खरा डावपेच. आषाढ संपत आला होता. पावसाने आता स्थिर रूप घेतलं होतं. शेतातली नवीन पेरणी हलकी हिरवी दिसू लागली होती. स्वाती रोज सकाळी शेतात जाऊन उभी राहायची. त्या छोट्या रोपट्यांकडे पाहत राहायची. तिला त्या रोपट्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. कधी वाहून गेलेली, पण पुन्हा उभी राहिलेली. गावात आता एकच चर्चा होती, पाटलांची सून भारी आहे. सुमित्रेबाईच्या नसानसातलं शहाणपण आलंय तिला. सगळं स्वतः सांभाळलं तिने. स्वाती ऐकायची, पण तिला कौतुकात आनंद नव्हता. कारण तिला माहिती होतं, ही ताकद तिची नव्हती, ही ताकद सुमित्राबाईच्या विश्वासातून आली होती. एके दिवशी वारकरी मंडळातून फोन आला. सुमित्राबाई परवा गावात पोहोचतील. स्वातीच्या हातातून पाणी सांडलं. आई येणार होती. तिच्या मनात अचानक भीती आली. मी तिला डोळ्यात डोळे घालून भेटू शकेन का? कारण तिला आठवलं, तिनेच तर कधीतरी म्हटलं होतं, तुम्हाला मी आवडत नाही. त्या रात्री स्वाती झोपली नाही. ती अंगणात बसली होती. तुळशीच्या रोपट्याजवळ ती मनात म्हणत होती, आईने मला कधी दुखावलं नाही. मीच तिला चुकीचं समजत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तिला जाणवलं, आई परत येण्याआधी तिला काहीतरी करावंच लागेल. स्वाती आत गेली. कागद आणि पेन घेतला. ती लिहायला लागली. आई, मी तुला कधी समजून घेतलं नाही. तू शिकवत होतीस, मी टोचत आहे असं समजत राहिले. तू मला दूर केलं नाहीस. तू मला स्वतःच उभं केलं, राहायला शिकवलंस. आज घर उभं आहे कारण तू मला पडू दिलंस. माफ कर आई. तुझी मुलगी स्वाती. लिहिताना तिचे अश्रू कागदावर पडत होती. तिने पत्र दुमडलं. आईच्या उशाजवळ ठेवण्यासाठी ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात गडबड होती. वारकरी मंडळ येणार होतं. ढोल, टाळ, अभंग, सगळं वातावरण भक्तिमय झालं होतं. स्वातीच्या छातीत धडधड वाढत होती. ती अंगणात उभी होती. हात थरथरत होते. राहुल म्हणाला, स्वाती, आई आली. गावाच्या रस्त्यावरून सुमित्राबाई चालत येत होत्या. थकलेलं शरीर, पण चेहऱ्यावर शांत तेज. त्यांच्या नजरेने घर शोधलं आणि अंगणात उभी स्वाती दिसली. त्या क्षणी
दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. सुमित्राबाई जवळ आल्या. स्वातीच्या हातात ताट होतं औक्षणासाठी, पण तिचे हात थरथरत होती. ताट खाली ठेवलं. ती अचानक खाली बसली. सुमित्राबाईच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडू लागली. आई, मला माफ कर. सुमित्राबाई घाबरल्या. अगं, काय झालं? स्वाती रडत म्हणाली. मी तुला चुकीचं समजत राहिले. तू मला घडवत होतीस. सुमित्राबाईच्या डोळ्यात अश्रू आली. त्या बसल्या. स्वातीचा चेहरा हातात घेतला. अगं वेडी, मुलगी आईला माफी मागते का? त्या क्षणी सासू सून नातं संपलं. आई मुलगी जन्माला आली. घरात गेल्यावर सुमित्राबाईंना उषाजवळ पत्र सापडलं. त्या शांतपणे वाचत राहिल्या. प्रत्येक ओळीतून स्वातीचं मन वाहत होतं. पत्राच्या शेवटी त्यांनी हलकं हसून लिहिलं, मुलगी, डावपेच मी केला नाही. मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला. आई. सुमित्राबाईच्या परतीनंतर घरात एक वेगळीच शांतता होती. वाद नव्हता, तणाव नव्हता, पण भावनांचा ओलावा हवेत भरला होता. स्वाती आता आई भोवतीच फिरत होती. कधी पाणी देत होती, कधी थकवा विचारत होती, कधी त्यांच्या पायावर हलकं तेल चोळत होती. सुमित्राबाई हसत होत्या, पण त्यांना जाणवत होतं ही काळजी कर्तव्याची नाही, प्रेमाची आहे. राहुल हे सगळं शांतपणे पाहत होता. तो चकित झाला होता. ही तीच स्वाती जी आईपासून दूर राहत होती, आणि ही तीच आई जी आता मुलीसारखी तिला जवळ घेत होती. एके रात्री राहुलने आईला विचारलं, आई, नेमकं काय झालं तुमच्या दोघीमध्ये? सुमित्राबाई शांत हसल्या. काहीच नाही रे आई, मी बघतोय सगळं बदललं आहे. त्या म्हणाल्या, बदल मी नाही केला, अनुभवाने केला. राहुल अजूनच गोंधळला. त्या रात्री स्वातीने राहुलला सगळं सांगितलं. पेरणी वाहून जाणं, अंगठी तारण ठेवणं, आईची वही, पत्र, माफी. राहुल स्तब्ध बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, स्वाती, मला माफ कर. स्वाती दचकली. तू कशासाठी? राहुलचा आवाज तुटला. मी कधीच तुझा आणि आईचा पूल बनलो नाही. मी फक्त मध्ये उभा राहिलो. दुसरे दिवशी सकाळी राहुल आईजवळ गेला. तो शांतपणे बसला. आई. सुमित्राबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. काय रे? राहुल खाली बसला. आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि रडू लागला. आई, तू किती मोठं मन आहेस, मी काहीच समजलो नाही. सुमित्राबाईंनी तिच्या केसावरून हात फिरवला. अगं मुलगा, आईचं मन मोजायचं नसतं. राहुलने विचारलं, आई, तू स्वातीला सगळं का दिलंस? तू सांगितलं असतंस तर ती बदलली असती. सुमित्राबाई हळू आवाजात म्हणाल्या, नाही रे, शब्दांनी बदल तात्पुरता असतो, अनुभवाने कायमचा. त्या पुढे म्हणाल्या, मी तिला दूर केलं नाही, मी तिला स्वतःला भेटू दिलं. राहुलच्या डोळ्यात आदर दाटला. त्या संध्याकाळी तिघं अंगणात बसली होती. चुलीवर भाकरी होत होती. आकाशात संध्याकाळचा रंग पसरला होता. स्वाती भाकरी हातात घेतली. आई, आज तू बस, मी करते. सुमित्राबाई हसल्या. अगं, पोळ्या जाड होणार नाहीत ना? क्षणभर शांतता. मग तिघही हसू लागली. जेवणानंतर स्वाती आत गेली. ती परत आली. हातात छोटी डब्बी. तिने ती सुमित्राबाईंना दिली. आई, उघड, आत अंगठी होती. सुमित्राबाई दचकल्या. अगं, ही. स्वाती हसली. पेरणी उभी राहिली. पीक छान दिसतंय. मी अंगठी परत आणली. तिचा आवाज भरला. ही अंगठी माझी नाही, आता घराची आहे. त्या रात्री सुमित्राबाई आकाशाकडे पाहत होत्या. त्यांच्या मनात शांत समाधान होतं. त्यांनी घर वाचवलं नव्हतं, त्यांनी नातं जन्माला घातलं होतं. वाद न करता, अहंकार न दुखावता, अनुभवातून. हा होता त्यांचा डावपेच. श्रावण संपत आला होता. आकाश नितळ निळं झालं होतं.
शेतातली पिकं आता पूर्ण वाढून सोनेरी दिसत होती. ज्या शेतात कधी काळी पेरणी वाहून गेली होती त्याच शेतात आता जीवन उभं होतं. स्वाती रोज सकाळी शेतात जायची, हाताने कंस अलगद धरायची, डोळ्यात समाधान चमकायचं. तिला वाटायचं हे फक्त पीक नाही, माझा आत्मविश्वास उगवलाय. गावात कापणीची लगबग सुरू झाली. मजूर, विळे, दोर, बैलगाडी सगळं जमू लागलं. सुमित्राबाई अंगणात बसून सगळं पाहत होत्या. त्यांच्या नजरेत एक वेगळा अभिमान होता. राहुल म्हणाला, आई, यंदा पीक छान आहे. सुमित्राबाई हसल्या. पीक तर नेहमी येतं रे, पण यंदा घर फुललेलं आहे. कापणीच्या पहिल्या दिवशी परंपरेप्रमाणे घरातील मोठी व्यक्ती पहिला वार करते. गावात सगळे जमले होते. सगळ्यांना वाटलं सुमित्राबाई विळा हातात घेतील, पण त्यांनी शांतपणे विळा उचलला आणि स्वातीच्या हातात दिला. सगळे थपकले. सुमित्राबाई मोठ्या आवाजात म्हणाल्या, यंदाच्या पिकाचा पहिला वार घराची मालकीण करेल. स्वाती दचकली. आई, मी? सुमित्राबाई तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, हे पीक तुझ्या धाडसाचं आहे. गावात कुजबूज पसरली. स्वातीने विळा हातात घेतला. तिचे हात थरथरत होते. तिला आठवलं पावसात वाहून गेलेलं पेरणी, तारण ठेवलेली अंगठी, आईची वही, आईचा विश्वास. तिने खोल श्वास घेतला आणि पहिला वार केला. कंस अलगद खाली पडली. त्या क्षणी स्वातीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. गावातल्या बायका म्हणाल्या, खरंच पाटलांची सून मोठी झाली. सुमित्राबाईंनी सोनं घडवलं. स्वातीला कौतुक ऐकू येत होतं, पण तिची नजर फक्त आईवर होती. कारण तिला माहिती होतं ही ताकद तिची नव्हती, ही ताकद आईच्या डावपेचाची होती. कापणी संपल्यावर दोघी शेतात एकट्या उभ्या होत्या. सूर्य मावळला होता. सोनेरी प्रकाश पिकावर पडत होता. स्वाती शांतपणे म्हणाली, आई, मी पडले नसते तर उभी राहायला शिकले नसते. सुमित्राबाई हसल्या. मी तुला पडू दिलं नाही ग, मी फक्त तुला स्वतः उभं राहू दिलं. त्या क्षणी स्वातीने आईचा हात हातात घेतला. आई, तू मला सून म्हणून नाही, मुलगी म्हणून घडवलंस. सुमित्राबाईच्या डोळ्यात पाणी आलं. मुलगी जन्माला येते, पण सून मुलगी बनते. बैलगाडीत कंस भरली होती. राहुल पुढे चालत होता. आई, मुलगी मागे बसल्या होत्या. स्वातीने आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि शांतपणे म्हणाली, आई, तुझा डावपेच जिंकला. सुमित्राबाई आकाशाकडे पाहत म्हणाल्या, डावपेच नाही ग, विश्वास जिंकला. कापणीला आठवडा झाला होता. घरात धान्याच्या पोत्यांचा सुगंध पसरला होता. अंगणात समाधानाचं वातावरण होतं. पण जीवनातलं सुख नेहमी स्थिर राहत नाही. एका सकाळी सुमित्राबाई उठल्या, पण त्यांना उभं राहता आलं नाही. त्यांच्या डोक्यात भोवळ येत होती. हात थरथरत होते. स्वाती धावत आली. आई, काय झालं? सुमित्राबाईंनी हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही ग, थोडी कमजोरी. पण स्वातीला कळलं ही साधी थकवा नाही. तिने लगेच राहुलला बोलावलं. गावातल्या दवाखान्यात तपासणी झाली. डॉक्टर गंभीर झाले. शरीर खूप थकलं आहे, रक्त कमी आहे, ताण घेतला आहे. राहुल घाबरला. धोकादायक आहे का? डॉक्टर म्हणाले, उपचार शक्य आहे, पण काळजी आणि औषधावर खर्च येईल. घरी परतल्यावर शांतता पसरली. राहुल विचारात पडला. पीक आलं होतं, पण कर्जही होतं. घर खर्च, शेती, सगळं तो मनात म्हणत होता. इतका खर्च कसा करणार? स्वातीने त्याचा चेहरा पाहिला. तिला समजलं
आर्थिक चिंता सुरू झाली आहे. त्या रात्री स्वाती झोपली नाही. ती आईजवळ बसली होती. आई झोपल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता. स्वातीच्या मनात एकच विचार, जिने मला उभे केलं तिच्यासाठी मी काय करणार. तिला आठवलं, पेरणीच्या वेळी तिने अंगठी तारण ठेवली होती. आता अंगठी परत आली होती. ती उठली, डबी उघडली, अंगठी हातात घेतली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. दुसरे दिवशी सकाळी ती शांतपणे सोनाराकडे गेली. सोनार ओळखून म्हणाला, ताई पुन्हा. स्वातीने हलकं हसून मान हलवली. आईची तब्येत बरी नाहीये. सोनार म्हणाला, परत घेणार ना. स्वाती म्हणाली. आई परत हसली की सगळं परत येईल. औषध सुरू झाली. पोषणाचं अन्न, विश्रांती. स्वाती दिवसभर आईजवळ बसायची, औषध द्यायची, डोकं चोळायची, हात धरून बसायची. राहुल हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात आदर वाढत होता. एके दिवशी सुमित्राबाईंनी स्वातीचा हात धरला. खर्च खूप होत असेल ना ग. स्वाती हसली. घरात धान्य आहे, काळजी नको. पण आईच्या नजरेतून काही सुटलं नाही. त्यांनी राहुलला हाक मारली. राहुल, अंगठी कुठे आहे. राहुल शांत झाला. स्वाती थबकली. सत्य समोर आलं. सुमित्राबाईच्या डोळ्यात अश्रू आले. अगं वेडी. दुसऱ्यांदा स्वाती त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, आई, तू मला उभं राहायला शिकवलंस. आज मी तुला धरून ठेवते. सुमित्राबाईचा आवाज थरथरला. मी तुला अनुभव दिला, तू मला प्रेम दिलंस. त्या पुढे म्हणाल्या, आज डावपेच नाही, नातं जिंकलं. त्या क्षणी दोघी एकमेकींना मिठी मारून रडत होत्या. राहुल बाजूला उभा होता. त्याला जाणवलं, घराचं खरं पीक हे धान्य नाही तर नातं आहे. हिवाळ्याची थंड सकाळ होती. आकाश स्वच्छ निळं. अंगणात सूर्याची कवळी ऊब. घरात पुन्हा हास्य परतलं होतं. सुमित्राबाई आता पूर्ण बऱ्या झाल्या होत्या. शरीर थोडं अशक्त, पण चेहऱ्यावर पुन्हा तेज. स्वाती त्यांच्या बाजूला बसली होती. त्यांच्या केसात हलकं तेल चोळत होती. राहुल अंगणात धान्य वाळवत होता. घर पुन्हा पूर्ण झालं होतं. त्या दिवशी घरात छोटा समारंभ होता. कारण स्वाती आई होणार होती. घरात नवी पिढी येणार होती. सुमित्राबाईंच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्या म्हणाल्या, घरात पुन्हा लेकराचा आवाज येणार. स्वाती लाजून त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून बसली. समारंभानंतर सुमित्राबाईंनी स्वातीला जवळ बसवलं. त्यांच्या हातात छोटी डबी होती. स्वातीने उघडली. आत तीच अंगठी होती. स्वाती दचकली. आई ही. सुमित्राबाई हसल्या. मी परत आणली. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. सुमित्राबाईंनी अंगठी स्वातीच्या हातात घातली. ही फक्त दागिना नाही, ही घराची जबाबदारी आहे. त्या पुढे म्हणाल्या, तू दोनदा घरासाठी दिलीस, आता ही कायम तुझ्याकडेच राहील. स्वाती रडू लागली. सुमित्राबाईंनी तिचा चेहरा हातात घेतला. स्वाती, घर चालवायला 3 गोष्टी लागतात, संयम, विश्वास आणि योग्य वेळी केलेले डावपेच. स्वाती हसली. आई, डावपेच म्हणजे फसवणूक नाही ना. सुमित्राबाई हसल्या. नाही ग, डावपेच म्हणजे कोणाचं मन न दुखवता योग्य बदल घडवणं. राहुल जवळ आला. तो आई आणि स्वाती दोघांकडे पाहत म्हणाला, माझं घर तुम्ही दोघींनी घडवलं. सुमित्राबाई म्हणाल्या, घर स्त्रियांनीच उभं राहतं रे. स्वाती म्हणाली, आणि पुरुषांनी विश्वास ठेवला तर टिकतं. तिघं हसू लागली. संध्याकाळ झाली होती. अंगणात दिवा लावला गेला. सुमित्राबाई देवासमोर उभ्या होत्या. स्वाती त्यांच्या बाजूला, राहुल मागे. सुमित्राबाईंनी हात वर करून आशीर्वाद दिला. देवा, या घरात प्रेम कधी कमी होऊ देऊ नको. स्वाती त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या क्षणी सासू सून नाही, आई मुलगी उभ्या होत्या.
घरात वाद असतात, मतभेद असतात, अहंकारही असतो, पण घर तुटत नाही, कारण समस्या मोठी असते. तर तुटतं कारण कोणी समजून घेत नाही. कधी कधी उपदेशाने बदल होत नाही, अनुभवाने होतो. आणि प्रेमाचा खरा डावपेच हा असतो, कोणालाही कमी न दाखवता त्याला स्वतःच मोठं होऊ देणं. आजची ही कथा इथे संपते, पण तिचा अर्थ इथे संपत नाही. आपल्या प्रत्येक घरात कधी ना कधी मतभेद होतात. सासू सून, आई मुलगा, पती पत्नी, नातं कोणतंही असो, अहंकार शांतपणे मध्ये येतोच. पण या कथेत सुमित्राबाईंनी आपल्याला एक मोठी गोष्ट शिकवली. नातं जिंकायचं असेल तर वाद जिंकण्याची गरज नसते. त्या स्वातीशी भांडल्या नाहीत, उपदेश केला नाही, तिला कमीही दाखवलं नाही. त्या फक्त एक पाऊल मागे गेल्या आणि स्वातीला स्वतःच पुढे येऊ दिलं. हा आहे प्रेमाचा खरा डावपेच. आपणही जीवनात अनेकदा बरोबर असतो, पण नातं बरोबर ठेवणं जास्त महत्वाचं असतं. कधी कधी आपण शांत राहिलो, कधी विश्वास दाखवला, कधी जबाबदारी दिली, तर माणूस स्वतः बदलतो आणि तो बदल कायमचाच असतो. म्हणून लक्षात ठेवा, घर प्रेमाने टिकतं, पण विश्वासाने वाढतं. आज जर तुमच्या घरातही एखादं नातं ताणलेलं असेल, तर वाद जिंकण्याचा प्रयत्न करू नका, मन जिंकण्याचा करा. कदाचित तुमचा एक शांत डावपेच संपूर्ण नातं वाचवेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक कथांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह. नमस्कार, धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.